नमस्कार, मी डॉक्टर संजय रणवीर, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी। तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू होतील आणि मध्ये मध्ये पाऊस पडतोय। तर आपल्या भागामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। तर हा डास मुख्यत्वे दिवसा चावतो, एडिस एजिप्टी नावाचा डास असतो आणि हा आपल्या नारळाच्या करवंट्या किंवा टायर्स किंवा रिकामी भांडी याच्यामध्ये पाणी साचल्यामुळे हा आजार होतो। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपला सभोवतालचा परिसर, आपलं घर इथे स्वच्छता ठेवणे आणि इथे पाणी कुठे टायर असतील रिकामे अशा ठिकाणी कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे हे खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये लोकसहभाग जर असेल तर आपण याच्यावर हे करू शकू, यशस्वी होऊ शकू यामध्ये। त्यानंतर ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल यांच्याद्वारे फॉगिंग होते किंवा मग तिथला सर्वे होतो। याच्यामध्ये पण जिथं डासांची घनता जास्त आहे अशा ठिकाणी आपण लक्ष देऊन काळजीपूर्वक की ते कमी कसं होईल डासांची घनता ह्याकडे बघत असतो। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने डास चावणार कसा नाही त्यासाठी फुलवाह्यांचे कपडे वापरणे किंवा मॉस्किटो रिपेलंट असतील किंवा दिवसा काम करताना ज्या काही काळजी घेता येईल ज्याच्यामुळे आपल्याला डास चावणार नाही, तर ह्या गोष्टीवर सगळ्यांनी लक्ष दिलं तर आपण याच्यावर मात मिळवू शकू। तसंच आपल्या सभोवतालचा परिसर, आपणच नव्हे तर सभोवतालचा परिसर कसा स्वच्छ राहील यासाठी तरच आपण याच्यावर मात करू शकू। तर या संदर्भात सगळ्या जनतेचं आवाहन आहे की आता पावसाळ्याच्या दिवसा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची, समाजाची समजून याच्यामध्ये सगळ्यांनी हिरिरीने भाग घेऊन याच्यावर आपण मात मिळवूया। तर सगळ्यांना एक आवाहन आहे, रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी आम्हाला आरोग्य विभागाला सहकार्य करावे।